चला तर बनवूया आज मस्त टुटी फुटी केक. कमी साहित्यांमध्ये होतो हा केक. फक्त 2च साहित्यांमध्ये हा केक झालेला आहे आणि क्रीमचे केक खायला बऱ्याच जणांना आवडत नाही, त्यामुळे हा केक नक्की ट्राय करून बघा. त्यासाठी 200 ml मी व्हॅनिला प्रेमिक्स घेतलेला आहे आणि नंतरून पाणी लागेल जसं टाकत राहायचं हळूहळू. जास्त पातळ नको व्हायला आणि जास्त घट्ट पण नको. नंतरून त्यात तेल टाकायचं. तेल आणि नंतरून मी व्हॅनिला एसेन्स टाकलेला आहे. ते व्यवस्थित फेटून घ्यायचं आणि एका डायरेक्शनने फेटायचं. त्यानंतरून ते बघा झालेलं आहे. त्यात नंतरून आहे ना तुम्ही टुटी फुटी ॲड करायची. त्यासाठी टुटी फुटी घ्यायची. मी 2 चम्मच घेतलेली आहे. त्यात पावडर शुगर ॲड करून व्यवस्थित कोट करून घ्यायचं त्याला. बॅटर बनवलेलं आहे त्यामध्ये ती टुटी फुटी टाकायची. हवी तेवढी टाकायची. तुम्हाला जास्त आवडत असेल जास्त पण ॲड करू शकता. नंतरून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपण केक टिनमध्ये बटर पेपर टाकून त्याला ऑइलने ग्रीस करून घ्यायचं. त्यानंतरून आपण हे बॅटर बनवलेलं आहे ते केक टिनमध्ये टाकून ते पण केक टिन चांगलं टॅप टॅप करून घ्यायचं, जेणेकरून त्यातले सगळे बबल्स निघून जातील आणि केक चांगला बेक होईल आणि बाउन्सी बनेल. त्यावरून मी वरतून परत टुटी फुटी ॲड केलेली आहे आणि पातेलं पण गरम करायला ठेवलेलं होतं. ते 5 मिनटं अगोदर ठेवलं होतं. त्यानंतरून ते आपण त्यात केक टिन ठेवायचा आणि 15 ते 20 मिनटं मंद आचेवर होऊन द्यायचं. चेक करायचं झालं की नाही, परत झाकण ठेवून परत होऊन द्यायचं. नंतरून 20 मिनटानंतरून मी ते काढून बघितलं तर केक छान बेक झालेला होता, कारण की टूथपिक ही व्यवस्थित क्लीन निघालेली होती. नंतर मग ते केक टिन बाहेर घ्यायचा आणि तो गार होऊन द्यायचा 5 ते 10 मिनटं. गरम केक बाहेर काढायचा नाही तर तो तुटू पण शकतो आणि निघत पण नाही व्यवस्थित. गार झाला की पटकन निघतो. तर त्यानंतरून छान झालेला आहे आणि तर त्याला कट करून घेऊया. तर कुठल्याही स्टेपमध्ये तुम्ही कट करू शकता. तर मी असा करते आहे आणि जेणेकरून तो आपल्याला बघण्यासाठी खूप छान वाटतो. मुलं पण आवडीने खाता असं काही दिसलं त्यांना तर मी अशी कट करून घेतले आणि छानपैकी प्लेटमध्ये सर्व केले. तर बघा कसं दिसतंय ना, छान दिसतंय. तर असा हा टुटी फुटी केक झालेला आहे, झटपट होणारा. तर मी त्याला म्हणजे तुम्ही स्टोअर बी करू शकता त्याला 5-6 दिवस. तर एखाद्या बंद कंटेनरमध्ये ठेवायचा, जेणेकरून तो छान पण राहील. म्हणजे एवढे दिवस राहतच नाही, लगेच संपतो तो. एवढा टेस्टीच लागतो तो. तर मी सध्या पुरता कंटेनरमध्ये ठेवून देते. त्यामध्ये मी ना बटर पेपर ठेवलेला आहे आणि पॅक करून ठेवते. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. बाय.